नमस्कार, माझे नाव पंकज बाप्पूसाहेब आढाव. मी छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट येथे ॲज अ CISF जवान म्हणून कार्यरत आहे. आज मला कमलनयन बजाज या हॉस्पिटलमध्ये येण्याचा योग आला. माझ्या जीवनातील मी कमलनयन बजाज या हॉस्पिटलचे नाव पहिल्यांदाच ऐकले होते. खूप लहानपणापासून या पंचक्रोशीमध्ये या हॉस्पिटलचे खूप काही नाव होते आणि या हॉस्पिटलमध्ये येऊन मी आपल्या जे CO सर आहे यांची माझी गेटवर भेट झाली आणि त्यांनी मला व्हीलचेअर बघून वर बघितल्यावर माझी चौकशी केली व मला विचारले की सर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कशासाठी आला. तर मी त्यांना सांगितलं की सर मी एक स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटला भेटण्यासाठी आलो. तर ते म्हणे तुम्ही एक स्वतः स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट असून तुम्ही एक स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटला भेटण्यासाठी आला, ही तुमची काय तळमळ आहे त्याविषयी. त्यावेळेस सांगितलं मी की स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट हे आपल्या ग्रामीण भागातील असतात, त्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती नसते. त्यामुळं जोपर्यंत पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत पेशंट ठीक असतो, पण स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस त्याला जे नंतरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेमसाठी मी आणि आमची असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी ही संस्था मदत करते आणि ती मदत आम्ही स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्य करतो. त्यासाठी मला कमलनयन बजाज या हॉस्पिटलने आज ही ग्वाही दिली आहे की सर तुम्ही स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटसाठी जे कार्य करताना त्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्या आणि जे स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंटसाठी जे काही सहकार्य लागेल ते CO साहेबांनी सांगितलेलं आहे की ते मी करणार आहे आणि त्यासाठी मी CO साहेबांचा खूप खूप आभारी आहे. आणि मलाही सांगू इच्छितो की माझ्यासारखे जे स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट आहे त्यांना आता काही घाबरायचं काम नाही. कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि येथील जो स्टाफ आहे तो आपल्या पूर्णतः पाठीशी आहे. त्याच्यामुळं आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील व आसपासच्या सर्व भागातील लोकांना आता तर कमलनयन बजाज येथील स्पायनल कॉर्ड या डिपार्टमेंटकडून खूप काही आपल्याशी मदत होणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद वैष्णव, डायरेक्टर रिसर्च अँड अकॅडमिक्स, कमलनयन बजाज हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. आज आपण एका खास कारणास्तव भेटत आहोत आणि याचं कारण असं आहे की श्री पंकज बापूसाहेब आढाव हा तरुण देशसेवेसाठी कार्यरत असताना अपघातग्रस्त झाला आणि पाठीच्या मणक्याला गंभीर इजा त्यांना झाली. त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले, पण या तरुणांनी जिद्द न सोडता त्याच्यावर इलाज करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून मान्यतासुद्धा मिळवली. त्यांनी मंगलोर एअरपोर्टमध्ये ड्युटी पण केलेली आहे आणि सध्या ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तिथे क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्यांचा पुढचा मनोगत असा व्यक्त केला आहे की त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर, ज्याला पॅराऑलिम्पिक्स म्हणतात, त्या पॅराऑलिम्पिक्स स्पर्धांमध्ये त्यांना सहभाग नोंदवायचा आहे. तर आज आपण श्री पंकज यांच्या तोंडूनच त्यांची ही कथा आपण ऐकून घेणार आहोत आणि याचा मूळ उद्देश असा आहे की कुठल्याही संकटाला डगमगून न जाता कसं तोंड द्यायचं हे एका जवानाकडून आज आपल्याला शिकायचं आहे. श्री पंकज आढाव.